लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, साळगाव येथील जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स आणि माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी मळगाव येथे 13 मार्च पासून लोकसिंधू महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन दीप प्रज्वलन करून उत्साहात पार पडलं. यावेळी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालिका सई ठाकूर बिजलानी, लोकमान्यचे संचालक पंढरी परब, गजानन धामणेकर, दामोदर वागळे, लोकमान्य सोसायटीचे सल्लागार प्रीतम बिजलानी, तरुण भारत संवाद सिंधुदुर्ग आवृत्तीचे संपादक शेखर सामंत आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मूर्तिकार विलास माळगावकर, प्रगतशील शेतकरी प्रमोद दळवी, सावंतवाडी येथील सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रवीण कुमार ठाकरे, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे, बिलवडे सरपंच सुहानी गावडे, उद्योजक रघुवीर मंत्री, सुधीर नाईक, उद्योजक विराज मडकईकर आदींचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी लोकसिंधू महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. लोकसिंधू महोत्सव या निमित्ताने आपण इथे जमलो आहोत. सर्वप्रथम लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि ट्रस्टचं अभिनंदन की इतका चांगला कार्यक्रम आपण करत आहात. आणि 3 दिवसाच्या या शेड्यूलमध्ये अनेक व्हरायटी आपल्याला दिसते. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहेत. खास करून स्थानिक लोकांच्या कलेला वाव देण्यासाठी किंवा त्यांच्या विविध गुणदर्शनासाठी काही गोष्टी इथे आहेत. तर हे नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. ज्यावेळी शेखरजी यांनी मला एक संकल्पना सांगितली की असा एक महोत्सव आपण करायचा, याच्यामध्ये आपण कलागुणांना वाव देण्यासाठी आपण ह्या गोष्टी करणार आहोत. आणि सिंधुदुर्गच्या बाबतीत एक अनुभव माझाही असा आहे की गेले 6 महिन्यापासून मी बघते की सांस्कृतिक गोष्टींसाठी फार उत्साही असणारा असा जिल्हा आहे आणि खूप आपली कलागुण जपणारा, आपल्या मातीशी नाळ जोडून राहणारा असा समाज, अशी सोसायटी इथे आहे. त्यामुळं असं अभिमानास्पद बाब आहे माझ्यासाठी खरं तर. मी तर ज्यावेळेस काम करते, लोकमान्य ग्रुपचं देखील कौतुक की आपलं ज्यावेळेस आपण सामाजिक आर्थिक विकासासाठी एका स्पेसिफिक सेक्टरमध्ये काम करत असताना आपलं सामाजिक आणि सांस्कृतिक भान ठेवून तुम्ही ते उत्तरदायित्व जपत आहात. तुमच्या आधी देखील 1-2 कार्यक्रमांना यायची मला संधी मिळाली होती आणि ते मी बघत आहे. एक इथल्या स्थानिक लोकांमध्ये असेल किंवा युवतींमध्ये रोजगार निर्माण व्हावा, कौशल्य निर्माण व्हावीत, यासाठीची तुमची धडपड या इन्स्टिट्यूटमधून दिसून आली. तर अशाच प्रकारचं कार्य इथून पुढेही आपण करत राहाल. प्रशासनाबरोबर समन्वय साधायचं काम तर यापूर्वी होत आलेलं आहे आणि इथून पुढेही होत राहील अशी मी ग्वाही देते. आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी तुम्ही मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी आभार मानते. या कार्यक्रमाचा असाच प्रकारे पुढच्या वर्षी आपण मला बोलवाल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देते. तसेच सिंधुदुर्गमधल्या लोकांना देखील मी आवाहन करेन की या निमित्ताने तुम्ही या कार्यक्रमाला नक्की भेट द्यावी. इतका सुंदर आयोजन इथे केलेलं आहे वेगवेगळ्या गोष्टींचं, तर त्यासाठी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं देखील मी आवाहन करते. पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. आज इथे खूप काही इव्हेंट्स आहेत जे मी म्हणेन की या पुढच्या 3 दिवसामध्ये खूप कार्यक्रम आम्ही ऑर्गनाईज केलेत. प्रत्येकाला आवडतील असे केलेत, प्रत्येक एज ग्रुपला सूट होतील असे केलेत. त्यामुळे मुलांना, आपल्या आईवडिलांना, सगळ्यांना घेऊन या आणि या कार्यक्रमाची मजा घ्या. इथे खाण्यापिण्यासाठी पण खूप व्हरायटी आम्ही द्यायचा प्रयत्न केलाय. आमचे स्पेसिफिकेशन्स होते की एका माणसाला एकच स्टॉल द्यायचा आणि एका टाईपचा स्टॉल द्यायचा, सो दॅट रिपिटेशन नाही होणार आणि तुम्हाला खूप व्हरायटी मिळेल. इथे आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर्स केले त्यांच्याबद्दल सुद्धा मी आभार मानेन त्यांचे की आमचा पहिलाच प्रयोग असताना सुद्धा आमच्यावर विश्वास दाखवून त्यांनी स्टॉल्स इथे घेतले, आम्हाला स्पॉन्सरशिप दिली. सिंधुदुर्गात नेहमीच आम्हाला असंच प्रेम मिळतं आणि याच्या पुढेही असंच मिळत राहावं अशी मी खात्री आहे मला. तुम्ही या कार्यक्रमाचा आनंद घ्या. थँक्यू. हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम तुम्हा सगळ्या लोकांसाठी घेतलेला आहे आणि त्याच्या मागचा आणखी एक उद्देश असा आहे की आपल्या सिंधुदुर्गामध्ये जर रोजगार खऱ्या अर्थाने रुजला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा असं की आपली लोक, कोकणातली लोक कोकणात काम करायला बघत नाही, बाहेर जाऊन सगळी कामं करतात, सक्सेस होतात.
मायग्रेशनचा फार मोठा प्रश्नचिन्ह आपल्याकडे आहे. बरीच आपले स्थानिक लोक कोकण सोडून चालले आहेत. त्याच्या मागचा एक की स्किल शिक्षण, स्किल एज्युकेशन आपल्याकडे नव्हतं आणि या स्किल एज्युकेशनची मुहूर्तमेढ सुरुवात आपल्या माई कॉलेजच्या माध्यमातून, आपल्या लोकमान्य शिक्षण संस्थेच्या माध्यमातून झालेली आहे. एवढा मोठा सेटअप मगाशी कलेक्टर मॅडमनी ज्यावेळी हे सगळं बघितलं कॉलेज आणि तो सगळा सेटअप बघितल्यानंतर त्या म्हणाल्या की खरंच प्राऊड फील होतो की आपल्या कोकणात, आपल्या सिंधुदुर्गातल्या युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी एवढी मोठी सोय, एवढे मोठ्या फॅसिलिटीज, एवढ्या चांगल्या दर्जाच्या फॅसिलिटीज आपल्या इकडे उपलब्ध झालेल्या आहेत आणि ह्या लोकांनी पाहिल्या पाहिजेत. उद्देश आमचा हाच आहे की लोकांना समजलं पाहिजे. आपण बाहेरच्यांचं कौतुक करतो पण आपल्या जिल्ह्यात काय चालू आहे, काय घडतंय, काय निर्माण झालंय हे आपण बघत नाही. प्रत्यक्ष आल्यानंतर आपल्याला ते समजतं पण तोपर्यंत उशीर झालेला असतो, बाहेरचे विद्यार्थी आलेले असतात. पण आमचा मूळ उद्देश हाच आहे की आपल्या कोकणातला, आपल्या सिंधुदुर्गातला विद्यार्थी इकडे स्किल घेतलं पाहिजे आणि याच ठिकाणी त्याने आपल्या मातीमध्ये, याच आपल्या जमिनीमध्ये त्याने मोठमोठे उद्योग व्यवसाय सुरू करायला हवे. पर्यटनची बूम फार आहे आपल्याकडे. आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनातूनच डेव्हलप होत आहे आणि हे सगळं विजन घेऊनच हे माई कॉलेज एवढा मोठा सेटअप या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि हे तुम्हाला लक्षात यायला हवं. तुम्ही सगळ्यांनी गेल्या आता पुढचं 3 दिवस हा महोत्सव चालणार आहे. 3 दिवसाच्या महोत्सवामध्ये तुम्ही आमचं हे कॉलेज बघा, माहिती घ्या, काय चालतं. विद्यार्थ्यांशी तुम्ही इतगुच करा, त्याच्यानंतरच तुम्हाला समजतील. कारण आपले विद्यार्थी बरेच कोकणातले, सिंधुदुर्गातले विद्यार्थी आता या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेले आहेत. त्या मुलांमध्ये जे बदल झालेले आहेत ते बघा. आपलं डिप्लोमा कॉलेज सुद्धा झालेलं आहे. आपल्याकडनं बरेच विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट शिकून पास आउट होऊन वेगवेगळ्या, म्हणजे भारताच्या बाहेर सुद्धा वेगवेगळ्या मोठ्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये चांगल्या पद्धतीचं